नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 9वा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे उपवासाचे साबुदाणा बटाटा कुरकुरे पापड. आता हे कुरकुरे पहा ना, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुललेले आहेत. मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे ना, तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाहीत, कडक स्वरूपाचे होत नाहीत, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहे. एकही थेंब तेलाचा वापर न करता आज आपण हे पापड तयार केलेले आहेत. त्यासोबतच जरासुद्धा कोणत्याही प्रकारचं मशीन किंवा साचा न वापरता मी हे पापड तयार केलेले आहेत. आता किती नाही म्हटलं तरी कोणत्याही प्रकारचे पापड तयार करायचे म्हटल्यावरती जोडीला 1-2 माणसं लागतातच. पण हे पापड तयार करण्यासाठी तुम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. अगदी एकटी महिलासुद्धा डब्बा भरून 5-5, 6-6 किलोचे हे पापड एकाच वेळी तयार करू शकते. इतके सोपे आहेत. आता हे पापड पहा ना, व्हिडिओवरून समजलं असेल, अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. आता असे परफेक्ट पापड तयार करण्यासाठी साबुदाण्याच्या तुलनेमध्ये बटाट्याचं आणि पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सर्व स्टेप फॉलो करून जर तुम्ही हे पापड तयार केले ना, अगदी परफेक्टच तयार होतील. बऱ्याच वेळा आपली लहान मुलं कुरकुरे किंवा चिप्स खाण्याचा हट्ट धरतात, तर तुम्ही असे पापड तयार करून ठेवले ना, तर वर्षभरासाठी तुम्ही हे मुलांना कुरकुरे म्हणून तळून देऊ शकता. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. झटपट असे साबुदाणा बटाटा कुरकुरे पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी वजनी प्रमाणामध्ये बरोबर अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. सुरुवातीला साबुदाणा आपल्याला स्वच्छ साफ करून निवडून घ्यायचा. त्यानंतर 1-2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे साबुदाणा 2-3 पाण्याने धुवून घेतला. त्यामधील सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता आपण नॉर्मली साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने साबुदाणा भिजत घालतो ना, अगदी त्याच पद्धतीने पाणी घालायचं आहे. हे पहा, साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि साबुदाण्याच्या वरती अगदी थोडंसं पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे. आणि आपल्याला हा साबुदाणा असाच रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. सकाळीच आपण याचे कुरकुरे पापड तयार करायला सुरुवात करणार आहोत. आज सकाळीच मी कुरकुरे बनवायला सुरुवात केलेली आहे. हे पहा, साबुदाणा अगदी छान असा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. मस्त असा भिजला गेलेला आहे. आता हा जो भिजवलेला साबुदाणा आहे ना, आपण चांगला असा मोकळा करून घेऊयात. साबुदाणा अजिबात चिवट किंवा चिकट भिजलेला नाही. अगदी प्रत्येक साबुदाण्याचा दाणाने दाणा मोकळा आणि सुटसुटीत असा भिजला गेला आहे. अगदी आपल्याला कुरकुरे पापड तयार करण्यासाठी ह्याच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने सर्व भिजवलेला साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण साबुदाणा भिजवण्यापूर्वी बरोबर अर्धा किलो साबुदाणा वजनी प्रमाणामध्ये घेतला होता. तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बरोबर अर्धा किलोच उकडलेले बटाटे लागणार आहे. आता ते बटाटे ना मी आधीच उकडवून ठेवलेले आहेत, ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण तुम्ही एका साईडला अर्धा किलो बटाटे उकडायला सुद्धा ठेवून द्या कुकरमध्ये. आता आपण कुरकुरे बनवण्यासाठी लागणारे मिश्रण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची स्टीलची कढई ठेवलेली आहे. आता आपण साबुदाणा भिजवण्यापूर्वी ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता, अगदी सेम त्याच वाटीने मोजून बरोबर 2.5 वाट्या पाणी आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे. प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे कुरकुरे पापड अगदी परफेक्टच तयार होतील. हे पहा, अशा प्रकारे 2.5 वाट्या पाणी मी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पाणी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण हिरवी मिरची बारीक करून घेऊयात. साधारणतः 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि मिरचीचा एकदम बारीक असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल ना, तर तुम्ही यामध्ये प्लेन लाल तिखट असतं ना, ते सुद्धा घालू शकता किंवा मिरची किंवा लाल तिखट काहीही न घालता फक्त मिठाच्या सुद्धा तुम्ही हे कुरकुरे पापड तयार करू शकता. पण थोडीशी हिरव्या मिरचीचा ठेचा घातला ना, की हे पापड जे आहे ते खायला खरंच खूप छान असे चविष्ट लागतात. हे पहा, अशा प्रकारे मिरचीचा ठेचा मी तयार करून घेतलेला आहे. छान असा बारीक झालेला आहे. या ठिकाणी पाणी देखील हलकंसं गरम झालेलं आहे. आता पाणी हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये आपण तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अख्खं मोठं लिंबू होतं ना, त्या लिंबाचा रस सुद्धा घालत आहे. थोडासा असा लिंबाचा रस घातला ना, की खरंच हे पापड जे आहे ना, ते चवीला खूप छान लागतात. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा प्रकारे हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता आपण भिजवून घेतलेला आणि मोकळा करून घेतलेला सर्व जो साबुदाणा आहे ना, तो ह्या स्टेजला पाण्यामध्ये घालायचा आहे. संपूर्ण साबुदाणा एकाच वेळी घालायचा आहे आणि चांगलासा मिक्स करून घ्यायचा आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि मस्त असा आपल्याला हा साबुदाणा जो आहे ना, या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे.
तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता साबुदाणा अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र आहे आणि घातल्या लगेच कढईच्या तळापाशी जाऊन बसलेला आहे। जसं जसा हा साबुदाणा शिजत जाईल ना तसा तसा तो अगदी पाण्याच्या वरती तरंगायला लागतो। त्याच पद्धतीने छान असा ट्रान्सपरंट होतो, काचेसारखा पारदर्शक होतो आणि जो दुधासारखा पांढरा शुभ्र रंग दिसत आहे ना तो अगदी नाहीसा होतो आणि मस्त असा काचेसारखा चमकू लागतो। आपल्याला मस्त असा साबुदाणा ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा गॅसमध्येच कुठेही सोडायचं नाही, सतत असं पळीने मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, नाहीतर काय होतं जर तुमचं भांडं पातळ असेल ना तर कदाचित बुडाला लागण्याची शक्यता असते। त्यामुळे चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे आणि साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। साधारणतः मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। अर्धा किलो साबुदाणा शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं तरी लागणार आहे। आता तुम्हाला मी टायमिंग पुढे सांगणारच आहे। चला तर सतत हलवत राहून शिजवून घेऊया साबुदाणा। हे पहा या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल 10 मिनिटं झालेली आहेत। कमी ते मध्यम आचेवरती अंदाज घेत मी हा साबुदाणा शिजवूनच घेत आहे। तुम्ही आता पाहू शकता आधी मिश्रण किती पातळ होतं, पण आता पहा ना मिश्रण मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि साबुदाणा जो आहे ना तो अर्धवट शिजलेला देखील आहे। साबुदाणा अजून पूर्ण शिजलेला नाही। साबुदाणा पूर्ण शिजला नाही तरी सुद्धा पहा मिश्रण जास्तीचं घट्ट वाटत आहे मला, त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी पाणी जे आहे ना ते यामध्ये घालणार आहे। सुरुवातीला ज्या वाटीने पाणी घातलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घालताना ना गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। हे पहा अशा प्रकारे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला आपण 2.5 वाट्या पाणी घातलं आणि आता अर्धी वाटी घातलं। अशा प्रकारे टोटल आपल्याला 3 वाट्या पाणी ह्या ठिकाणी 1 वाटी साबुदाण्यासाठी लागलेलं आहे। आता यापुढे इथून पुढे आपल्याला पाणी अजिबात लागणार नाही, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। हे पहा आता अगदी व्यवस्थित घातलेलं जे गरम पाणी आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो पाण्यामध्ये छान असा आणखी 5 ते 5 मिनिटं तरी शिजण्याला वेळ लागणार आहे। या ठिकाणी टोटल 15 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी ते मध्यम आचेवरती मी हा साबुदाणा जो आहे तो शिजवूनच घेत आहे। हे पहा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अर्धा किलो साबुदाण्यासाठी बरोबर मी अर्धा किलो उकडलेले बटाटे वापरणार आहे। आता हे जे बटाटे आहे ना ते आपल्याला एकदम बारीक किसणीने किसून घ्यायचे आहे आणि या शिजवून घेतलेल्या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये ॲड करायचे आहेत। एका साईडला मी हे बटाटे जे आहे ते किसून घेत आहे। तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता टोटल सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 15 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी ते मध्यम आचेवरती मिश्रण मस्त असं मी शिजवून घेतलेलं आहे। आता पहा ना आधी फार पातळ होतं पण मस्त असं आता घट्ट झालेला आहे आणि साबुदाणा देखील छान असा शिजलेला आहे। साबुदाणा अजिबात या ठिकाणी कुठेही जास्तीचा पांढरा दिसत नाही, मस्त असा साबुदाणा शिजलेला आहे। आता या स्टेजला आपण जो अर्धा किलो बटाटाचा किसणीने किसून घेतलेला आहे ना तो यामध्ये घालायचा आहे। लक्षात ठेवा बटाटा एकदम चांगला असा बारीक झाला पाहिजे। एक तर किसणीने किसूनच घ्या, नाही तर पोटॅटो मॅशने चांगला असं मॅश करून घ्यायचा आहे। बटाट्याचे मोठे मोठे किंवा तुकडे शिल्लक राहिले नाही पाहिजे, एकदम छान असं किसून घ्यायचा। म्हणजे कसं हा जो बटाटा आहे ना तो चांगला असा साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि आपले कुरकुरे पापड देखील छान असे तयार होतात। हे पहा अशा प्रकारे आता हा उकडलेला संपूर्ण बटाटा या शिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथून पुढे गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही, अगदी कमी आचेवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते आणखी फक्त 3 ते 4 मिनिटच व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला हा जो बटाटा आहे ना व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नव्हतं म्हणून मी विस्कर घेतलेला आहे आणि विस्करच्या मदतीने चांगलं असं मिक्स करून घेत आहे। म्हणजे कसं बटाटा जो आहे ना तो छान असा मिक्स होईल, एका ठिकाणी राहणार नाही। हे पहा अशा प्रकारे विस्करनी मस्त असं हे मिक्स झालेलं आहे। छान असं गोल गोल फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे। परफेक्ट या प्रकारे संपूर्ण अर्धा किलो बटाटा जो होता ना तो मी साबुदाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। अजिबात बटाट्याच्या गाठी वगैरे शिल्लक राहिलेले नाही, मस्त असं मिक्स झालेला आहे। आता या ठिकाणी असं मिक्स झाल्यानंतर अगदी कमी आचेवरती फक्त 3-4 मिनिटच आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही। आता इथून पुढे आपण लगेचच असे कुरकुरे पापड तयार करायला सुरुवात करणार आहोत। आता तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस पहा, कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे। आपल्याला कुरकुरे पापडसाठी अगदी अशाच प्रकारचं मिश्रण हवं आहे। काही जणांना अगदीच पातळ मिश्रण करतात, मग तशा मिश्रणाचे कुरकुरे व्यवस्थित होत नाहीत। असं मिश्रण अगदी परफेक्ट आहे। आता या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। असे टोटल सुरुवातीपासून मला या ठिकाणी हे पापडचं मिश्रण शिजवण्यासाठी 18 ते 20 मिनिटं लागलेली आहे। जास्त वेळ अजिबात लागत नाही। अर्धा किलो साबुदाण्यासाठी एवढं वेळ लागलेला आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर वेळ जास्तीचा लागू शकतो। परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता लगेचच ना आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे। आता हे जे मिश्रण आहे ना फारच गरम आहे, त्यामुळे
थोडंसं एक 10 ते 12 मिनटं थंड होऊन देऊयात. जास्त देखील थंड होऊ द्यायचं नाही. हलकंसं गरम गरम असतानाच आपल्याला ह्याचे पापड तयार करायला सुरुवात करायची आहे. जास्तीचं गरम आहे त्यामुळे थोडंसं हलकं थंड होऊन देऊयात. त्यानंतर आपण लगेचच ह्याचे कुरकुरे पापड तयार करायला सुरुवात करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे मी या ठिकाणी आपली जी मिठाची थैली असते ना, त्या थैलीमध्ये हे मिश्रण घालणार आहे आणि लगेचच ह्याचे पापड तयार करायला सुरुवात करणार आहे. एका तांब्यामध्ये मी ही जी थैली आहे ना, ती व्यवस्थित अशी घालून घेतलेली आहे आणि ह्या थैलीमध्ये हे मिश्रण भरून घेत आहे. मिश्रण हलकंसं गरम थंड जे आहे ना, ते झालेलं आहे. पटकन गरम गरम मिश्रण प्लास्टिक पिशवीमध्ये भरायचं नाही, नाहीतर कसं मग प्लास्टिकचे कण त्या मिश्रणामध्ये येऊ शकतात. जाड पिशवी घ्या, नाहीतर मग अशी प्लास्टिकची थैली, दुधाची थैली वापरली ना तरीसुद्धा चालते. किंवा आपण केक क्रीम आपण वापरतो ना डिझाईन काढण्यासाठी, त्या प्रकारचे रोल वापरले तरीसुद्धा चालतात. म्हणून जास्तीचं गरम गरम मिश्रण भरायचं नाही, हलकंसं कोमट होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला याचे पापड तयार करायला सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा प्रकारे हे मिश्रण जे आहे ते भरून घेतलेलं आहे आणि छोटंसं आपल्याला कट मारायचं आहे आणि मस्त असे कुरकुरे पापड जे आहेत ना, ते तयार करून घ्यायचे आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या काड्या ज्या आहेत ना, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. स्टिकसुद्धा म्हणू शकता तुम्ही याचे. हे पापड जे आहे ना, ते अगदी फटाफट तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही. आणि ना विशेष म्हणजे कधी कधी काय होतं, एकट्या जणीला पापड करायचे म्हटल्यावरती खरंच खूप कठीण असतात. तर तुम्ही हे पापड ना कुणाचीही मदत न घेता एकटी व्यक्ती अगदी डब्बा भरून 5-5, 10-10 किलो हे कुरकुरे पापड तयार करू शकतात आणि चवीला ना खरंच खूप असे भन्नाट लागतात. अगदी घरातील लहान मुलंसुद्धा एन्जॉय करतील, इतके छान असे हे पापड तयार होतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पापड करताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे, कारण आपण जे बटाटा वगैरे वापरला होता ना, तो अगदी छान असा किसून घेतला होता. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहिले नाही पाहिजे, नाही तर काय होतं, मध्येच ते पापड करताना त्यांची लिंकसुद्धा तुटते आणि मध्येच ते तुटून जातात. आज आपण जरासुद्धा साचा, मशीन कशाचाही वापर न करता अगदी फटाफट असे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे मिश्रण घालून पापड तयार केलेले आहेत आणि खरंच खूप असे झटपट तयार होतात. चला तर ह्याच पद्धतीने आता ना मी उरलेले सर्व पापड तयार करून घेते. या प्रकारे सर्व कुरकुरे पापड तयार करून घेतले आणि मस्त असे सुकवून घेतलेले आहेत. सुकल्यानंतर पहा, अगदी छान असे सुकले गेले आहेत. ज्या दिवशी बनवले त्या दिवशी घरातच पंख्याखाली सुकवले. नंतरचे 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवलेलं होतं. ऊन दाखवणं फार गरजेचं आहे. मी कोणताही वाळवणीचा पदार्थ बनवला ना, तर पहिला दिवस घरातच पंख्याखाली सुकवते. कारण काय होतं, पदार्थ जेव्हा अगदी ओला असतो ना, मग त्यावरती कधी कधी धूळ माती वगैरे येऊन बसते. मग अगदी अनहायजेनिक पद्धतीने पापड बनवले जातात. म्हणून कोणताही पदार्थ आधी पहिला दिवस घरात पंख्याखाली वाळत घालते, नंतरचे 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवते. एखाद्या परातीत वगैरे ठेवले ना अर्धवट सुकल्यानंतर वरतून असं फडकं बांधायचं, म्हणजे कसं धूळ वगैरे अजिबात लागत नाही. पापड पहा, हे सुकल्यानंतर मस्त असे सुकले गेले आहेत. ह्या काड्या ज्या आहेत ना, साबुदाणा बटाट्याचे स्टिक्स जे आहेत ना, ते अख्खेच्या अख्खे निघालेले आहेत. हे पहा, सुकल्यानंतर पहा मस्त अशी चकाकी देखील आलेली आहेत. आता ना तुम्हाला मी हे कुरकुरे तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती अगदी छान असे तिप्पट चौपट फुलतात. जर काही स्टिक एकमेकांना चिटकले असतील ना, तर ते तुम्ही असे तोडूसुद्धा शकतात सुकल्यानंतर. किंवा तुम्हाला असे जास्तचे मोठे मोठे वाटत असतील ना, तर त्याचे थोडे थोडे एका स्टिकचे 2-3 तुकडेसुद्धा करू शकतात. कारण काय होतं, कढईसुद्धा मावत नाही हे स्टिक्स फुलायला, इतके कढईवर फुलतात. चला तर तुम्हाला मी तळून दाखवते. तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. आता थोडेसे कुरकुरे तुम्हाला मी तळून दाखवते. हे कुरकुऱ्यांची साईज पाहून घ्या. तळल्यानंतर ना अगदी तिप्पट चौपट फुलतात आणि मस्त असे दुधासारखे पांढरे शुभ्र तयार होतात. हे पहा, किती छान असे फुललेले आहेत. विशेष म्हणजे ना, हे कुरकुरे पापड अजिबात तेलकट होत नाही, मस्त असे खुसखुशीत लागतात. अजिबात तळल्यानंतर कडक स्वरूपाचे सुद्धा होत नाहीत. हे पापड बनवायला फार सोपे आहेत. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य आणि प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं ना, तर तुमचे पापडसुद्धा अगदी परफेक्टच तयार होतील. आता आपल्या घरातील लहान मुलं कसं कधी कधी बाहेरचे कुरकुरे, चिप्स खाण्याचा हट्ट करतात. आता किती नाही म्हटलं तर इतर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून ते कुरकुरे तयार केलेले असतात आणि अगदी अनहायजेनिक असतात. त्यामुळे घरातच जर तुम्ही असे मुलांना कुरकुरे तळून दिले ना, तर ते अगदी आवडीने खातील आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही. त्यामुळे वर्षभरासाठी तुम्ही असे हे कुरकुरे बनवून ठेवू शकता. उपवासाला सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. इतके छान असे हे उपवासाचे साबुदाणा बटाटा कुरकुरे पापड. हे पहा, अशा प्रकारे मी काही कुरकुरे पापड तळून घेतलेले आहेत. तळल्यानंतर पहा ना, अगदी तिप्पट चौपट फुललेले आहेत. आधी किती असे पातळ बारीक बारीक काड्या होत्या, पण आता पहा मस्त अशा काड्या फुललेल्या आहेत आणि मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. आता हे पापड ना विशेष म्हणजे जरासुद्धा तेलकट होत नाहीत, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. अजिबात कडक स्वरूपाचे वगैरे होत नाही.
जर हवाबंद डब्यामध्ये चांगले असे पिशवीमध्ये बांधून त्यानंतर डब्यामध्ये ठेवले ना, पॅक डब्यामध्ये, ते वर्ष 2 वर्ष आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही. उपवासासाठी अगदी नेहमी आपण तेच ते साबुदाणा बटाटा पापड्या किंवा साबुदाण्याचे पापड, फेण्या बनवतो. पण कधी-कधी काय होतं, महिलांना बनवायला सुद्धा वेळ नसतो आणि जास्तीची माणसंसुद्धा नसतात घरामध्ये बनवायला. तर एकटी महिला अगदी डब्बा बनवून 5-5, 10-10 किलो हे कुरकुरे पापड तयार करू शकते. इतके सोपे आहेत आणि कोणालाही जमतील ना, इतके सोपे आहेत. फक्त प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या. मस्त असे तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.